पुष्करात चिरपुटकर. चिरपुटचा नेमका अर्थ काय? गाव आहे राजस्थानमध्ये. अभिनय करायची खास कुठे आहे? चर्चगेटला आली. तू कामासाठी जगतोस? हो मग बरं काम का नाही करत? फ्रेंड्स. तुला हसू येते? तुझे कुठलेही फ्रेंड्स नसताना तू फ्रेंड म्हणला म्हणून मी हसलो. कम अगेन. कम आर वी अलाउड टू? वेलकम टू एकदम सिरियस पॉडकास्ट. मी अभिषेक खणकर. माझं नाव तुमच्यापैकी क्वचितच लोकांनी ऐकलं असेल आणि चेहरा तर मुळीच पाहिलेला नसेल. तुझ्या नावाचा काही फायदा होतोय का? डबल ऑमलेट होऊ शकतात. कसं गेलंय रे तुझं बालपण नक्की? शेंबूड पुसतानाच गेलं. तर आर यू रेडी मिस्टर पुष्कराज चिरपुटकर? नो. जो कोणी या पॉडकास्टमध्ये हसेल त्यांनी शिक्षा म्हणून एक अंड उचलायचंय आणि आपल्या डोक्यावरती फोडायचं. तर पहिला प्रश्न मला असा विचारायचा आहे, पुष्कराज चिरपुटकर, चिरपुटचा नेमका अर्थ काय? गाव आहे राजस्थानमध्ये, तिथे ब्रिटिशर्स स्थायिक झाले. बर. तर त्या गावातनं आम्ही येतो. तुम्ही ब्रिटिशर्स म्हणून स्थायिक झालात की? ते ब्रिटिशर्स म्हणून स्थायिक झाले, पण आम्ही मिक्स ब्रीड आहोत. कोणाच्या? ब्रिटिश आणि पंजाबी लोकांचे, जे राजस्थानीमध्ये होते. ब्रिटिश आणि पंजाबी लोकांचे, जे राजस्थानीमध्ये होते. तुला असं नाही वाटत की पुष्कराज चिरपुटकर पेक्षा पुष्पराज चिरपुटकर हे नाव जास्त लॉजिकल वाटलं असतं, इंटरेस्टिंग वाटलं असतं, कदाचित करिअरमध्ये त्याचा काही फायदा झाला असता? नाही, नाव बदलून काहीच फायदा होत नाही. तुझ्या नावाचा काही फायदा होतोय का? खराब हो जाएगा, मैं माँ अम्मा बहन पे आ जाऊंगा, मैं इनकी अम्मा. ठीक आहे, आपण करिअरकडेच येऊया. तुझी कारकीर्द जिथून सुरू झाली, कुठे? सोलार पॉवर, हा, त्याबद्दल काय सांगशील? कारण बऱ्याच प्रेक्षकांना माहित नाहीये की सोलार पॉवरचं आणि तुझं काय कनेक्शन आहे. बऱ्याच प्रेक्षकांना माझा आणि अभिनयाचा काय संबंध हेही माहित नाहीये. वेल सेट. या सो सोलर पॉवरमध्ये पण मी अभिनय करत होतो. तिथे फॅब्रिकेटर्स पासून ते ज्याच्याकडे प्रोजेक्ट होतं त्यांच्या सगळ्यांना अभिनय करून दाखवायला लागायचं की हे वर्क होतं, पण इव्हेंच्युअली ते वर्क व्हायचं नाही. तू साधारण गेली कित्येक वर्ष जो अभिनय करतोस तोही वर्क होत नाहीये आणि तू ते दाखवण्याचा प्रयत्न तरीही करत राहतोस. एक उत्तम काम सुरू होतं ज्याला डेफिनेटली पगार देतच असतील तुला काहीतरी, तर ते सोडून अभिनय करायची खास कुठे आली? लोकांनी विचारलं की इकडे अभिनय करतोस तर तिकडे. नाही, एक सेकंड, मी कशी आली नाही विचारलं, मी कुठे आली असं विचारलं. चर्चगेटला आली. बर. अभिनय असं कोणी म्हणालं नाही तुला? मला खूप वाटतं अभिषेक नाही, पण तो आहे ना म्हणून तू शेक केलंस. ब्रिलियंट ह्युमर आहे तुझं, ब्रिलियंट. तुला हसू खूप येतं? हसू येते, पण मी हसणार नाही कारण त्याचे परिणाम वाईट होते. बरोबर आहे. तुझा प्रवास म्हणजे जिथून लोक तुला ओळखू लागली तो प्रवास सुरू झाला टेलिव्हिजन पासून. बरोबर आहे. फ्रेंड्स दिल दोस्ती दुनियादारी नावाचा कार्यक्रम तुम्हाला माहितीच असेल. तर ह्याच्यामधला तुला हसू येते? तुला हसू येते? देयर यू गो. मित्रांनो, पहिलं अंड. आता मी थांबा, आता हे नाही, हे एडिट होणार. आता मी हसू शकतोय. अंड कुठे फोडायचं हे त्यांनी स्पेसिफाय केलं नव्हतं, हे लक्षात ठेवा तुम्ही. ते काय पुढच्या वेळेस म्हणालो? डोक्यावर फोडायचं म्हणालो. नाही. कोणाच्या डोक्यावर वगैरे व्हायचं नाहीये आपण. सॉरी. याला अर्थ नाहीये मग तू हा प्रेम का घातलायस? कारण हातारनं गळू शकतं ना इकडे. गपचूप काट्या. एक ऑमलेट ह्याच्यात ऍड करा आणि द्या. पुष्कराज चिरपुटकर हे मी फ्रेंड्स असं म्हटल्यानंतर हसले. त्याचं काय कारण ते त्यांचं त्यांना ठाऊक. मला अजूनही आठवतंय दिलदोस्ती दुनियादारी मधलं तुझं पात्र आशू पेक्षा आम्हाला कैवल्य जास्त आवडतो. तर तुला काय वाटतं की कैवल्याची पॉप्युलॅरिटी जास्त असण्यामागे एस्पेशली मुलींमध्ये काय कारण होतं? जनता सामान्य आहे. बरं. त्यामुळे सामान्य गोष्टी जास्त आवडतात. खूप सिरियस पॉडकास्ट आहे, खरे प्रश्न आहेत, मी खरी उत्तर देतोय. नेमकं खोटं मी काय बोललो की ते फ्रेंड्स? तुझे कुठलेही फ्रेंड्स नसताना तू फ्रेंड म्हणला म्हणून मी हसलो. दिलदोस्ती दुनियादारी नंतर एक अजून एक टेलिव्हिजन शो तो केलास, दिलदोस्ती दोबारा, पण त्याबद्दल आपण न बोललेलंच. मला वाटतं तू बोलावंस त्या एक्सपिरियन्स बद्दल.
अभिषेक खंडकरनी दिलदोस्ती दुबारा लिहिली होती. मध्ये तो म्हणाला की त्याला कोण ओळखत नाही, नावही ओळखत नाही वगैरे. त्याचं कारण कदाचित ते असावं. Emotional damage. फ्रेंड्स. नक्की आता आपला होस्ट अभिषेक खंडकर यांनी स्वतःसाठी खड्डा खणलेला आहे हसून. तर तो आता ह्याच्यातलं एक अंड घेईल. नाहीये बहुतेक उघडलेलं. आहे वाटतं आहे. दॅट प्रूव्ह द पॉइंट. हे उकडलेलं अंड होतं आणि हे त्याला माहिती होतं. इट्स ओके.